महापुराच्या संकटात प्रशासन नागरिकांसोबत। जिल्हाधिकारी किशन जावळे व पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची पूरग्रस्त भागाला भेट व नागरिकांना दिली सुरक्षितेची हमी। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असताना प्रशासन आणि पोलीस यंत्रणा मदत व बचाव कार्यासाठी युद्ध पातळीवर कार्यरत आहेत। या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नेहा भोसले यांनी पेण तालुक्यातील कणे येथील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतलाय। महापुराच्या संकटात अडकलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी आणि प्रशासनाची मदत प्रत्यक्ष पोहोचत आहे का याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक आचल दलाल, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नेहा भोसले यांनी कणे परिसराला भेट दिली। यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधलाय। नागरिकांच्या अडचणी, नुकसान आणि तातडीच्या गरजा जाणून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी स्वतः पूरग्रस्त भागात पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी समाधान व्यक्त केले। पूरस्थितीवर जिल्हा प्रशासन आणि रायगड पोलीस यंत्रणा सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। संकटाच्या या काळात प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या भेटीतून देण्यात आलाय। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। नाही, तुमचं पोलीस तुमची महसूलची टीम जी आहे तलाठी ते पण आहेत सकाळपासून। ह्यांचं सकाळपासून कन्व्हर्सेशन आहे खारलँड डिपार्टमेंटचे। ऍक्च्युली त्यांचे हेड कोणी सध्या नाही तिथे, मला वाटतं आले मयकर साहेब आले, डेप्युटी इंजिनियर म्हणून। ओके ओके, अवश्य आपण करूया ते काम करायला करू आपण एकदम चांगल्या प्रकारे। साधारणपणे 1700 आसपास 1700 आहे लोकसंख्या आणि गावाबाहेर राहणारी जवळपास 150 ते 150 घरं आहेत। याच्यामध्ये 350 ते 400 लोकवस्ती अफेक्टेड आहे साधारणपणे गावाबाहेर राहणारी, म्हणजे वाड्या। कारण आम्ही गावठाणातले जे आहोत ते गावठाणातले लोक साधारणपणे एक सुरक्षित वाटून घेतो, परंतु वाडी जे सर पण इथं 2.5 किलोमीटर वागरणवाडी आहे, शेमटीवाडी आहे, पागोरावाडी आहे, खाडी बंदर आहे। ह्या महिनाभरापूर्वी चार्ज घेतला त्यांनी। त्यांची कामाच्या क्वालिटीबद्दल तक्रार आहे। कामाच्या क्वालिटीबद्दल आम्ही एन्क्वायरी करण्यासाठी याची टीम अपॉइंट करतो, बाटूची टीम देतो आपण करून। त्यांनी जर सांगितलं की काम जे काही कमीपणा त्यात असेल तर ते तुम्हाला रेक्टिफाय करून घालावे, त्याचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करून हा लक्षात घ्या। ते काम क्वालिटी झालं पाहिजे। कामामध्ये क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही। लोकांचं जीवन सगळं याच्यात, तो जर बांध तुटला तर शेतीमध्ये वारंवार खारं पाणी येईल, त्यांना शेती करता येणार नाही। दुसरी गोष्ट, वारंवार गावामध्ये पाणी येईल, गावाशी त्यांचा दररोज व्यवहारही त्यांना करता येणार नाही। त्याच्यामुळे काम जे बांधायचं ते एकदम मजबूत झालं पाहिजे। आणि ज्याच्यात जर काही अगोदरच्या कामामध्ये काही कमतरता असतील, काही काम जर त्यांनी खराब केलं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टवरती कारवाई झाली पाहिजे। स्पष्ट आहे, यांना सांगितलेलं होतं, प्रत्येक मीटिंगमध्ये सांगितलेलं आपण असं नाही तसं इंडिव्हिज्युअल बोलण्यापेक्षा आपण ह्या जो आपल्याला हवंय ते करून घेऊया, हे महत्वाचं। तुमचे जे रोपमळे आहेत ना, आता 4 दिवस झाला आपण बघतो, 5 दिवस झालं पाणी कृषी वयाच्या लोकांना पाठवा। रोपमळे आहेत त्यांची पण पंचनामे तुम्ही करून घ्या। तर ज्या लोकांचे रोपमळे खराब होऊन गेले तर त्यांना बियाण्याची व्यवस्था आपण त्यांना करायला हवं, सप्लाय करायची। आता बियाणे काय तर वाड्या ज्या आहेत आणि गावठाणाच्या बाहेर साधारणपणे सर 2 कुटुंबांना आपण सकाळी पोलीस आले, पोलिसांनी पण चांगलं सकाळीपासून सहकार्य केले, सगळ्यांनी सहकार्य केले, सगळ्या टीमनी। तसं खारलँडच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपल्याकडनं अपडेट घेत आहेत। खाण्यापिण्याच्या वस्तू भिजतात, भांडी कुंडी, त्याला त्यावर्षी आपण दिली कॅश डॉलची पर पर्सन। हो, लगे वाटप करा। ठीक आहे, चालू करा। यातून झाला करून देऊन टाका। हो, किती पर पर्सन? 1,000 पर पर्सन।
नाही तुमचं पोलीस नाही डिपार्टमेंट मॅडम असेल वडखल अगदी पोलीस आणि पेन पोलीस दोन्ही सहकार्य केलेलं आहे. तुमची महसूलची टीम जी आहे तलाठी ते पण आहेत सकाळपासून. ह्यांचं सकाळपासून कन्व्हर्सेशन आहे खारलँड डिपार्टमेंटचे. ऍक्च्युली त्यांचे हेड कोणी सध्या नाही तिथे, मला वाटतं आले मयकर साहेब आले, डेप्युटी इंजिनियर म्हणून. ओके.